बाहेर हॉलमध्ये मुकेश मोठमोठ्याने बोलत होता. म्हणत होता, मी काय वेडा आहे का? गेल्या 5 वर्षापासून मी ही केस लढवत आहे आणि ही अंजली आपल्या पाठीमागे तिच्या नवऱ्याबरोबर प्रेमाचे संबंध जुळवत आहे. अंजलीची आई मुकेशला म्हणाली की, हे बघ मुकेश, तुझी बहीण अंजली 5 वर्ष झाले वनवास भोगत आहे. जर तिला सासरी जायचं असेल तर तिला जाऊ दे. मुकेश रागाने म्हणाला, तिला जायचं असेल तर जाऊ दे, हिला कोणी रोखले आहे? खोलीमध्ये बसलेली अंजली भावाचं बोलणं ऐकून थरथर कापत होती. ती विचार करते की मी जो विचार केला आहे तो विचार खरा ठरेल का? अंजली साधारण रूप रंगाची 28 वर्षाची मुलगी होती. तिचं लग्न 5 वर्षापूर्वी सॉफ्टवेअर इंजिनियर शशांक सोबत झालं होतं. अंजलीचे वडील खूप वर्षापूर्वी हे जग सोडून गेले होते. अंजलीच्या मोठ्या भावाने मुकेशने आणि छोट्या भावाने अमितने दोघांनी मिळूनच शशांकचं स्थळ त्यांनी निवडलं होतं. जेव्हा शशांक अंजलीला पाहण्यासाठी आला होता तेव्हा अंजलीला तो अजिबात आवडला नव्हता, कारण का त्याची हाईट जरा कमी होती. काही वेळ अंजली आणि शशांक दोघे एकांतात बोलत होते. शशांकला अंजलीचं बोलणं आणि तिचं लाजणं खूप आवडलं. त्याने लग्नासाठी अंजलीला लगेचच होकार दिला. अंजलीचं फक्त 10वी पर्यंत शिक्षण झालं होतं. त्यानंतर ती शिकण्यासाठी कॉलेजला गेली नाही. अंजलीची आई खुश झाली की माझ्या मुलीसाठी किती शिकलेला मुलगा मिळाला आहे. पण अंजलीला जाणवत होतं की शशांकचा परिवार या लग्नासाठी जरा नाराज आहे. कदाचित अंजलीला वाटले की त्यांच्या मनपसंतीचे आहेर भेटले नाहीत म्हणून ते नाराज असतील. लग्नाच्या वेळी अंजलीच्या कानात कोणाचा तरी आवाज आला की, अरे नवरदेव तर बुटका आहे आणि किती हडकुळा आहे. त्याला पाहून तर असं वाटत नाही की तो नवरदेव आहे. कॉलेजमध्ये जाणारा मुलगाच दिसत आहे आणि हसू लागले. अंजली विचार करू लागली की शशांक पण हाईटने तिच्या एवढाच आहे. अंजलीची लांबची बहीण शशांकला मस्तीमध्ये म्हणाली की, दाजी, मला तर वाटत आहे की तुम्ही तुमच्या चपलांमध्ये हील लावली असेल, त्यामुळे तर तुम्ही जरा उंच दिसत आहात, नाही तर तुम्ही किती बुटका आहात. तिचं बोलणं ऐकून शशांकचा चेहरा रागाने लाल लाल झाला होता. सगळ्यांसमोर शशांकचा अपमान झाला होता. जेव्हा अंजली शशांकसोबत लग्न करून सासरी आली तर तिथलं वातावरण खूपच तणावग्रस्त होतं. इकडून तिकडून तिच्या कानी काही आवाज येत होते. म्हणत होते की तिच्या दोन्ही पण भावांनी यांना फसवलं आहे. त्यांच्या साधारण दिसणाऱ्या बहिणीचं लग्न चांगल्या शिकलेल्या मुलासोबत लावून दिलं आहे. बायांच्या बोलण्यामुळे शशांकच्या आईच्या डोक्यात आले की खरंच आपण चुकीची सून निवडली आहे. म्हणून त्या म्हणाल्या, अरे माझ्या शशांकसाठी तर खूप मोठमोठे पैशावाल्याचे स्थळे येत होते, पण माझ्या मुलाची थोडी हाईट कमी आहे त्यामुळे जमलं नाही. नाहीतर माझा मुलगा लाखोमध्ये एक आहे. नाहीतर मी असल्या साधारण दिसणाऱ्या अंजलीसोबत कधीच माझ्या मुलाचं लग्न लावून दिलं नसतं. पण मजबुरीने हे लग्न करावे लागले. हे सगळं ऐकून अंजलीच्या डोळ्यात पाणी आले. तिला समजतच नव्हतं की हे काय चाललं आहे. खरंच माझ्या भावाने तिच्या सासरच्यांना धोका दिला आहे का? संध्याकाळच्या वेळी शशांक अंजलीसोबत खूप कोरडेपणाने वागत होता. त्याने अंजलीकडे डोळे वर करून पण पाहिले नाही. थोड्या वेळानंतर शशांक अंजलीला म्हणाला की, जर तुला मी बुटका आणि वेगळा दिसत होतो तर तू माझ्यासोबत का लग्न केलं आहेस? त्याचं बोलणं ऐकून अंजलीच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. ती रडत म्हणाली की, लग्न करताना कधी मुलीचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं जातं का? तो म्हणाला की, तुला सरळ पण बोलता पण येत नाही का? अडखळत बोलत आहेस म्हणजे तुझ्या भावाने अजून आम्हाला फसवलं आहेस. अंजली म्हणाली की, सगळा राग तुम्ही माझ्यावर का काढत आहात? शशांक रागात म्हणाला, महाराणी, माझं आयुष्य बर्बाद करून मलाच दोष देत आहेस. एखादा उंच मुलगा पाहून त्याच्यासोबत लग्न करायचं असतं, माझ्या गळ्यामध्ये का अडकली आहेस? अंजलीला समजत नव्हतं की हे सगळं बोलणं शशांक तिला का बोलत आहे. ती रडत म्हणाली, तुम्ही असं का बोलत आहात? पण शशांक उशी घेऊन शांतपणाने सोफ्यावर झोपू लागला. सकाळच्या वेळी अंजलीची मोठी नणंद विशाखा तिच्यासाठी चहा घेऊन आली. पण अंजलीचे सुजलेले डोळे पाहून ते दंग झाले. ती फक्त एवढेच म्हणाली की, वहिनी, काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल, फक्त काही वेळ जाऊ दे. जेव्हा अंजलीला माहेरी नेण्यासाठी तिचे 2 भाव आले तेव्हा भांडणे अजूनच जास्त वाढली. तिच्या मोठ्या नणंदने अंजलीला सांगितलं होतं की खरं तर
अंजलीचे भाऊ खूप हुंडा द्यायला तयार होते, त्यामुळे शशांकचे आई वडील शशांकला खोटे बोलले की मुलगी खूप शिकलेली आहे आणि आई वडिलांनी शशांकला खोटं सांगितलं होतं की अंजली ग्रॅज्युएट झाली आहे आणि तिला पुढे नोकरी पण करायची आहे. पण लग्नाच्या दिवशी शशांकला कळालं होतं की अंजली फक्त 10वी शिक्षण झालं आहे आणि ती फक्त गृहस्थी सांभाळू शकते, त्यामुळे शशांकसोबत धोका झाला होता असं त्याला वाटू लागलं आणि धोका तिच्या भावाने दिला आहे असं पण त्याला वाटू लागलं. अंजलीची सासू तिच्या माहेरच्यांना खूप काही टोमणे मारत होती. तिचे दोन्ही पण भाऊ म्हणाले की आम्ही चांगलं धूमधडाक्यात लग्न केलं होतं, शिवाय आम्ही सगळं सत्य तुमच्या आईवडिलांना सांगितलं होतं. आमच्या बजेटनुसार खूप पैसे खर्च केले आहेत. जर तुम्हाला अजून पैसे पाहिजे होते तर तुम्ही बोलायला पाहिजे होतं, आम्ही दिले असते. तोपर्यंत शशांक रागाने म्हणाला, बहिणीसाठी एवढे पैसे खर्च करण्याऐवजी ते सगळे पैसे तिच्या शिक्षणाला खर्च करायला हवे होते. तिचं शिक्षण केलं असतं तर तुम्हाला तिच्यावर एवढे पैसे खर्च करावे लागले नसते. शेवटी अंजली हे एक खोटा सिक्का आहे अशाप्रमाणे तिला हाकलून दिले गेले. दोन्ही पण वहिनी तिला टोमणे देऊ लागल्या की आधीच जर डोकं अभ्यासात घातलं असतं तर हा दिवस आम्हाला बघायला मिळाला नसता. जरी अंजलीचं 10वी शिक्षण झालं असलं तरी तिला तिच्या शिक्षणाद्वारे एखादी चांगली नोकरी सुद्धा भेटली असती. अंजलीला बघता बघता माहेरी आलेलं 2 महिने झाले. अंजली पूर्ण दिवसभर तिच्याच खोलीमध्ये बसत असायची. अंजलीच्या मनात नसताना तिच्या भावाने शशांकवर केस दाखल केली. त्यांनी त्यामध्ये असं लिहिलं की शशांक अंजलीवर मानसिक शारीरिक छळ करतो आणि त्यामुळे त्यांना घटस्फोट पाहिजे आणि त्याबरोबर भरण पोषणचे पैसे पण तिला मिळाले पाहिजेत. दोन्ही पण वहिनींनी पण चांगले काम केले होते. त्यांनी अंजलीच्या भावांचे चांगलेच कान भरले होते. अंजलीला त्या दगडाच्या काळजाच्या असलेल्या व्यक्तीकडून काहीच पाहिजे नव्हतं, पण भावांच्या पुढे ती काहीच करू शकत नव्हती. तिला विचार आला की कमीत कमी एकदा माझ्यासोबत शशांकने याविषयी बोलायचं असतं, पण नाही. शशांकने तर अंजलीला पूर्णपणे दोषी मानलं होतं, ज्याचा गुन्हा तिने कधी केलाच नव्हता. कोर्टमध्ये केस चालू होती. तारीख दिलेल्याबरोबर सगळे हजर राहत होते, पण इकडे दोन्ही पण वहिनी जास्त टोमणे देणे सुरू केले होते. अंजलीची हालत तिच्या आईला बघवत नव्हती. त्यांना अंजलीची खूप काळजी वाटू लागली. त्यांना समजत नव्हतं की माझ्यानंतर माझ्या मुलीचं काय होईल. त्यांना वाटत होतं की हे नातं गोडी गुलाबीने निभवायला पाहिजे होतं. विनाकारणच या कोर्ट कचेरीमध्ये पडले आहेत. कधी कधी अंजलीची आई दोन्ही पण मुलांना सांगत असायच्या, पण मुले म्हणायचे की आई हे सगळं एकमेकांना बोलूनच ठरलं आहे आणि तो आता आम्हाला का दोष देत आहे. अंजलीला वाटत होतं की तिच्यामुळेच घरात भांडणे होऊ लागले आहेत. आता अंजलीमुळे वहिनी आणि तिच्या आईमध्ये पण तू मी होऊ लागली होती. माहीत नाही अंजलीला काय सुचलं. तिने फेसबुकमध्ये तिच्या नवऱ्याला मेसेज केला आणि म्हणाली की मला तुमच्यासोबत काहीतरी केसबद्दल डिस्कस करायचं आहे. 1 तासाने अंजलीने पाहिलं तर अजून त्याचा रिप्लाय आला नव्हता. तिला वाटलं की कदाचित शशांक जास्त फेसबुक यूज करत नसेल, परंतु अजून 1 तासाने तिकडून त्याचा रिप्लाय आला की ठीक आहे, रविवारच्याला भेटू. टाइम तू सांग. इकडून अंजलीने मेसेज केला, दुपारी 12 वाजता महात्मा चौक येथील रॉकस्टार हॉटेलमध्ये भेटू. त्यानंतर त्याने त्याचा नंबर अंजलीला पाठवला आणि म्हणाला की हा माझा नंबर आहे, याला सेव्ह कर आणि मी नाही लवकर आलो तर मला तू कॉल कर. आपण रविवारी भेटू. अंजलीने शशांकला भेटण्याबद्दल त्याला बोलली होती खरं, परंतु आता तिलाच भीती वाटू लागली, कारण ती विचार करते की जर शशांक त्याच्या घरच्यांना घेऊन आला तर, नाहीतर ते मला खूप टोमणे देतील. अंजली एकदा हा विचार करते की मी जाणार नाही आणि एकदा हा विचार करते की मी जाणार. तिला विचार येतो की जर शशांकने मी पाठवलेला मेसेज स्क्रीनशॉट काढून जर माझ्या भावांना पाठवला तर माहीत नाही पुढे काय होईल. शुक्रवार आणि शनिवार 2 दिवस अंजलीला पूर्ण झोप आली नाही. याच विचारात होती ती. रविवारी दुपारी 12 वाजता तिने घरच्यांना सांगितलं की मला काही प्रायव्हेट शॉपिंग करायची आहे, त्यासाठी मला जायचं आहे असं म्हणून ती घराच्या बाहेर पडली. अंजली आज मस्त तयार होऊन जाणार होती. जेव्हा अंजली हॉटेलमध्ये पोहोचली तेव्हा तिथे शशांक तिच्या आधीच येऊन बसला होता. अंजलीला पाहिल्यानंतर तो लगेचच उठून उभा राहिला.
शशांकला पाहून अंजली थोडीशी हसली. थोड्या वेळ ते दोघे शांतपणे बसले. समजतच नव्हतं की काय बोलावं. तेव्हा तिथे वेटर आला आणि काय ऑर्डर करायचं आहे ते विचारलं. वेटरने ते मेनू कार्ड शशांकला दिल्याने ऑर्डर करायला सांगितले, पण शशांकने ते कार्ड अंजलीकडे दिला आणि तो ऑर्डर कर म्हणून सांगितलं. अंजलीने नॉर्मलच मेनू ऑर्डर करायला सांगितला. त्यानंतर हिम्मत करून शशांक म्हणाला की आता इथून पुढे काय करायचं तू ठरवलं आहे. अंजली उदास होऊन म्हणाली, मला माहीत नाही. पहिले मी माझ्या आयुष्याबद्दल खूप विचार करत होती, पण मी आता काहीच विचार करत नाही. शशांक म्हणाला, हे बघ अंजली, आपण अजून पण नवरा बायको आहोत. आपल्या अजून घटस्फोट झाला नाही. हे बघ, तुझ्या दोन्ही पण भावाने माझ्यावर जे पण आरोप लावले आहेत ते एकदम चुकीचे आहेत. तुझे भाव विनाकारण मला त्रास देत आहेत. तुझ्या भावांमुळेच माझी चांगली नोकरी सुटली आहे. अंजली म्हणाली, शशांक, मी काय करू? माझेच भाव माझ्यासोबत उभे आहेत. शशांक म्हणाला की तुझे भाव तुझ्यासोबत नाहीत, तर ते त्यांच्या अहंकारापुढे उभे आहेत. अंजली म्हणाली की मला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे. शशांक रागाने म्हणाला की का? तू काय अपंग आहेस का? चांगली दिसत आहे, चांगलं शरीर आहे. त्यावर अंजली म्हणाली की पण मी तुमच्यासारखी शिकलेली नाही की कोणती तरी नोकरी करेल. त्यावर शशांक म्हणाला, 10वी पास आहेस, याच्यावर सुद्धा तू काही पण करू शकतेस. अंजली म्हणाली की मी तर पार्लर आणि बेकरीचा कोर्स करण्याबाबत विचार केला आहे, पण माझ्यात एवढी हिंमत नाही. शशांक अंजलीला म्हणाला की अंजली, मी लहानपणापासूनच उंचीने कमी होतो, त्यामुळे माझ्या मनात हीन भावना निर्माण झाली. सगळेच माझ्या कमी उंचीमुळे बोलत होते, त्यामुळे मी सगळ्यांकडे दुर्लक्ष करून फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. मला तर फक्त माझ्यासारखी शिकलेली आणि नोकरी करणारी मुलगी पाहिजे होती, पण माझ्या परिवाराने आणि तुझ्या परिवारांनी मिळून माझं आयुष्य खराब केलं. अंजली म्हणाली की तुम्ही असं कसं बोलता? माझं पण आयुष्य खराब नाही का झालं? शशांक म्हणाला की अगं, तुझ्यासोबत तुझा परिवार तर आहे, पण माझ्यासोबत तो पण नाही. मी खूप एकटा पडलो आहे. मित्रांमध्ये पण माझ्या लाईफबद्दल बोलण्याचा त्यांना टाइमपास बनला आहे. सगळ्यांना वाटत आहे की माझ्या उंचीमुळेच माझी बायको मला सोडून गेली आहे. अंजली म्हणाली की तसं काही सुद्धा नाही. मी तर फक्त या सगळ्या ड्रामामध्ये कठपुतली आहे, जे सगळे मला फक्त त्यांच्या तालावर नाचवत आहेत. शशांक म्हणाला की कशामुळे तू कठपुतली बनली आहेस? अंजली, स्वतःमध्ये हिंमत आण, स्वतः निर्णय घ्यायला शिक, आत्मनिर्भर बन. दोघे खूप वेळ तिथे बोलत बसले होते. जेव्हा अंजलीच्या घरच्यांचा फोन आला तेव्हा त्यांना वेळेचं लक्षात आलं की खूप वेळ झाला आहे. रविवारच्या दिवसानंतर या दोघांमध्ये आता वारंवार बोलणं होऊ लागलं. आता अंजलीला शशांकमध्ये चांगला मित्र दिसत होता आणि इकडे शशांकला वाटू लागले की जरी माझी बायको जास्त शिकलेली नाही, पण समजूतदार आणि गोड आहे. शशांकच्या बोलण्यामुळे तिच्यात हिंमत आली होती. काहीतरी करून दाखवण्याचं तिने ठरवलं होतं. घरी बसल्या बसल्या ती मोबाईलवर शिवणकाम शिकू लागली. आता हळूहळू अंजलीचं मन शशांककडे वळू लागलं होतं. अजून काही दिवसांनी शशांकने तिला लंचसाठी इन्व्हाइट केलं. शशांक तिला म्हणाला की घरी काय सांगून आली आहेस? अंजली हसत म्हणाली की मी घरी मैत्रिणीच्या घरी चालली आहे म्हणून सांगून आली आहे. शशांक म्हणाला, अंजली, आपल्या नात्याला अजून एकदा चान्स देण्याचा विचार करणार का? जर तुला ठीक वाटत असेल तर. माझं तसं काही नाही. मला तर वाटत आहे की आपण एकदा चान्स दिला पाहिजे. मी तुझ्याबद्दल चुकीचा विचार केला, पण तू खूपच हुशार आणि समजदार आहेस. तू अजून एकदा जीवनसाथी म्हणून माझ्या आयुष्यात येणार का? अंजली म्हणाली की पण शशांक, माझ्या भावाने तुमच्यावर जी केस केली आहे त्याचं काय? शशांक म्हणाला, जर तू माझ्या आयुष्यात येण्यासाठी तयार असशील तर त्याच्यापुढे मी सगळं हँडल करतो. घरी येऊन अंजलीने सगळं काही तिच्या आईला सांगितलं. त्या म्हणाल्या की मला माहीत होतं अंजली, शशांक तुला नक्कीच साथ देत असतो. हे बघ, आता यावेळी तुझ्यासोबत तुझे भाऊ उभे आहेत. जर पुढे तुझ्यासोबत काही वाईट झाले तर त्याला जिम्मेदार फक्त तू असशील. त्यावेळी तुझे भाव तुझ्यासोबत राहणार नाहीत. अंजलीने तिचा निर्णय घेतला होता. तिला न विचारता तिच्या भावांनी तिचं लग्न शशांकसोबत पहिलं लावून दिलं होतं आणि आज स्वतःहून अंजलीने शशांकला निवडले होते. हे जेव्हा तिच्या दोन्ही भावांना समजले
तेव्हा दोन्ही पण भाव भडकले, पण अंजली कणभर पण घाबरली नाही. अंजलीचे सासरचे दुसरे लोक पण तिला माघारी आणण्यासाठी तयार नव्हते, पण शशांकने कोणाचीच पर्वा केली नाही. तो न घाबरता अंजलीच्या घरी पोहोचला. शशांकला पाहून तिचे दोन्ही पण भाऊ त्याच्याकडे रागाने पाहू लागले. शशांक हात जोडून म्हणाला की माझी चुकी होती, मी आधी सविस्तर अंजलीला बोलायला पाहिजे होतं. कोणाच्या पण बोलण्यात येऊन मी तिला दोषी ठरवलं आणि तिला असं माहेरी पाठवायला नव्हते पाहिजे. फक्त गैरसमजामुळे ती 5 वर्ष झालं वनवास भोगत आहे. आज तुम्ही माझ्या अंजलीला माझ्यासोबत लावा. मला आता तिचा वनवास हा संपवायचा आहे. शशांकचं बोलणं ऐकून पूर्ण घरात शांतता पसरली. अंजलीच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले, पण हे अश्रू आनंद अश्रू होते. त्या अंजलीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या की अंजली, तू यामध्ये खुश असतील तर खूप चांगले झाले. माझे आशीर्वाद तुझ्या नेहमी पाठीशी आहेत. पण अंजलीचे भाऊ अमित आणि मुकेश दोघे पण अजून रागात होते. मुकेश रागाने अंजलीला म्हणाला की अंजली, तुला न्याय मिळवण्यासाठी आम्ही 5 वर्ष त्रास काढला आहे आणि तू आज याच्याच सोबत माघारी जाण्यासाठी तयार आहेस. अंजली हिम्मत करून म्हणाली, दादा, 5 वर्षापूर्वी तुमच्या पुढे ही घाबरट अंजली उभी होती, परंतु आता मी आत्मनिर्भर अंजली झाली आहे. आज मी माझ्या आयुष्याचे निर्णय घेणार आहे. मी माझ्या मर्जीने आता जगणार आहे. शशांक पुढे आला आणि मुकेशच्या खांद्यावर हात टाकत म्हणाला की भाऊसाहेब, मला माहीत आहे की तुम्हाला तुमच्या बहिणीची खूप काळजी आहे, पण मी वचन देतो की यानंतर मी तिला कोणता पण त्रास देणार नाही. तिचं शिक्षण कमी झालं याबाबतीत मला काहीच प्रॉब्लेम नाही. ती जशी आहे तशी मी तिला स्वीकारायला तयार आहे. मुकेशने मोठा श्वास घेतला आणि अमितकडे पाहिलं. दोघांनी पण डोळ्याच्या इशाऱ्याने हा म्हणून सांगितलं. थोड्या वेळाने मुकेश मान खाली घालून म्हणाला की जर अंजली तुमच्यासोबत सुखी राहणार असेल तर आम्हाला हे नातं स्वीकार आहे. दोन्ही पण भावांचं बोलणं ऐकून अंजली इमोशनल झाली आणि दोन्ही पण भावांच्या गळ्यात पडून आनंदाने रडू लागली. काही दिवसांनी त्यांनी रीतिरिवाजाने अंजलीची पाठवणी केली. अंजलीचा 5 वर्षाचा वनवास संपला होता. यावेळेस पाठवणी करताना अंजली रडत नसून हसत होती. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर माफ करा. आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जगा. प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा. क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका. संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा. आठवणी या चिरंतर आहेत, त्यांना हृदयात साठवून ठेवा. मी माझ्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला किंमत देते, कारण जे चांगले आहेत ते साथ देतील व जे वाईट असतील ते अनुभव देतील. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.